देवगड तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले मनसे हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। या गावातील धबधबा 12 महिने प्रवाहित असल्याने इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। मात्र या गावांमध्ये काही सोयी सुविधांचीही कमी असल्याने शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। देवगड तालुक्यातील मनसे हे गाव नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे। या गावातील धबधबा, व्याघ्रेश्वर मंदिर आणि केळंबिका देवीचे मंदिर ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत। मनसे या गावामधील धबधबा 12ही महिने सतत प्रवाहित असल्या कारणाने तो सिंधुदुर्गात सर्वत्र प्रसिद्ध आहे। हा धबधबा तरळा विजयदुर्ग या रस्त्यावरून 5 किलोमीटर अंतरावर आहे। या गावाला नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणात लाभले असल्या कारणाने त्याचा आस्वाद घेण्यासाठी या गावामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात। परंतु या गावामध्ये काही सोयी सुविधांचा तुटवडा भासत आहे। या मनसे गावामध्ये जाण्याचा रस्ता हा पूर्णतः खड्डेमय झाला असून त्या रस्त्याची अवस्था पूर्णतः दयनीय झाली आहे। त्यामुळे पर्यटकांना त्याचा त्रास होत आहे। तसेच हा धबधबा उंच असल्या कारणाने पाणी पडून त्या ठिकाणी खोल असा खंदक निर्माण झाला आहे। या खंदकाची खोली समजण्यास येत नसल्या कारणाने या ठिकाणी काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। हा धबधबा तरळा विजयदुर्ग रस्त्याला मनसे येथे 5 किलोमीटर अंतरावरती आहे। या धबधब्याचे निरीक्षण केलं असता या ठिकाणी बरेचसे म्हणजे जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शहरातील बरेचसे पर्यटक येतात, परंतु या ठिकाणी म्हणावी तशी सुविधा उपलब्ध नाही। धबधब्याची उंची भरपूर असल्या कारणाने धबधब्याच्या दोन्ही साईडला की जेणेकरून कचरा किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या पाहिजेत। दुसरा विषय, धबधब्याच्या ठिकाणी बरेचसे पर्यटक रात्री उशिरापर्यंत येथे थांबतात, परंतु त्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही, तर ती शासनाने त्याकडेही लक्ष द्यावं। या अगोदर 3 कॉलेज तरुणी सेल्फी घेण्याच्या नादात या खंदकात पडल्या, परंतु गाववाल्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचविण्यात आला। या धबधब्यावर लाईटची सुविधा नसल्या कारणाने रात्री उशिरापर्यंत थांबणाऱ्या पर्यटकांना गैरसोय जाणवते। तरी या सर्व समस्यांवर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन या समस्या सोडवाव्यात अशी तिथल्या गावकऱ्यांची मागणी आहे। अमित गोळवणकर, कोकण नाव, देवगड।